मी कांद्याचा असा वापर केला की माझ्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा झाल्या, कारण की यामधून रक्त येत होतं, 2 पावलं चालली जात नव्हती आणि माझ्या आईच्या टाचाला देखील अशाच भेगा होत्या। आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण भेगा भरून आलेल्या आहेत। पाय खूप छान लहान मुलासारखे मऊ झालेले आहेत आणि पाय दुखी टाचदुखी देखील थांबलेली आहे। असा हा कोणता पॉवरफुल उपाय आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर याचं उत्तर मी तुम्हाला पूर्ण अशी ही रेमेडी दाखवणार आहे, हा उपाय दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हालाही टाचा ज्या आहेत ना छान लहान मुलांसारख्या अशा मऊ करता येतील, भेगा पूर्णपणे नाहीशा होतील आणि जे होणारे त्रास आहेत ना तर ते देखील पूर्णपणे बरे होतील। हा उपाय एवढा सोपा आहे की अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही याला करू शकता आणि रिझल्ट देखील याचा इन्स्टंट मिळतो। त्यामुळे बघा काय काय प्रोसेस आहे, काय वापरायचं आपण डिटेलमध्ये बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे, कांद्याचा पाचोळा काढून मी स्वच्छ केलं त्याला, त्यानंतर याला मी खिसून घेतलेला आहे। कांदा आपल्याला चांगला बारीक असा खिसून घ्यायचा आहे, यामध्ये काही जास्त वेळ जात नाही, कांदा कमी जास्त घेतला तरी चालतं। आणि हो, कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा असू द्या खूप लवकर बऱ्या होतात, फक्त तुम्ही पूर्ण प्रोसेस याच पद्धतीने फॉलो केली पाहिजे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट यामधील महत्त्वाची आहे, काही टिप्सही मी शेअर करणार आहे, लक्षपूर्वक पूर्ण प्रोसेस फॉलो करा। आता बघा कांदा मी खिसून घेतला, खिसलेला पूर्ण भाग एका वाटीमध्ये मी काढलेला आहे आणि यामध्ये खूप जास्त असा रस आहे कांद्याचा, तर तो आपल्याला पिळून काढायचा आहे। वाटलंच तर तुम्ही ना एखाद्या गाळणीमध्ये टाकून देखील याला दाबून कांद्याचा रस काढू शकता। साधारण इथे आपल्याला 2 ते 3 चमचे कांद्याचा रस हवा आहे आणि मग कांदा तुम्ही किती छोटा मोठा घेता त्यानुसार रस निघेल, तर 2-3 चमचे निघाला असेल तर पुरेसा होतो, नसेल निघाला तर कांदा थोडासा अजून खिसून घ्या। आता त्यानंतर ना या वाटीमध्येच आपण हे मिश्रण तयार करणार आहोत। तर यासाठी बघा इथे आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे लिंबाचा रस। अर्धा लिंबू पिळून मी त्याचा रस काढलेला आहे, साधारण 1 चमचाभर रस आपल्याला लिंबाचा इथे हवा आहे आणि तो आपण कांद्याच्या रसामध्येच असा टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं, मिक्स करायचं। असा वेगवेगळा हा रस व्हायला नको, कारण की पुढची प्रोसेस इथे खूप महत्त्वाची आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे हळद। हळद जी आहे ना तर साधारण 2 चिमूटभर एवढी हळद मी यामध्ये टाकलेली आहे। हळद टाकून याला आपण चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यानंतर बघा आपल्याला ना इथे जी हळद आहे ते जसं आपल्या टाचाला भेगा ज्या आहेत किंवा इन्फेक्शन जे झालेलं आहे ना तर ते भरून काढण्यासाठी खूप मदत करते, त्यामुळे वापरायचीच आहे, अजिबात स्किप करायचं नाही। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे खायचा सोडा। खायचा सोडा जे आहे ना तर ते साधारण 1 छोटा चमचा फुल भरून मी घेतलेला आहे, तर मीडियम एक साधा चमचा जो असतो पोहे खायचा तर तो 1 भरून तुम्ही घेतला तरी चालतं। आणि खायचा सोडा आणि लिंबू यामध्ये आहेच, तर चांगलं हे असं फेसाळतं पूर्ण मिश्रण आणि डबल झाल्यासारखं होतं। तर याला चांगलं आपण फटाफट असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व गोष्टी एकत्रित चांगल्या झाल्या पाहिजेत। आणि हे मिश्रण आता आपण तयार केलंच आहे, याला थोडंसं आपण 2 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूयात, म्हणजे हे अजून चांगलं परफेक्ट आपल्या टाचांवरती काम करेल। तर याला आपण थोडंसं बाजूला ठेवणार आहोत, तोपर्यंत काय होतं यामध्ये जो फेस तयार झालेला आहे ना तर तो देखील असा शांत होतो आणि आपल्याला लिक्विड व्यवस्थित वापरता येतं। आता यासाठी तर हे आपण बाजूला ठेवलं, यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला घ्यायचं आहे एक पातेलं। पातेल्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे, जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं गरम पाणी घ्यायचं आणि पाय व्यवस्थित बुडतील असं पाणी आपल्याला हवं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे शॅम्पू। शॅम्पू बघा कोणताही शॅम्पू तुम्ही इथे वापरला ना तरी चालतं, जो तुमच्या घरी तुम्ही केसांसाठी वापरतात तो। आणि शॅम्पू टाकून चांगला शॅम्पू पाण्यामध्ये मिक्स करायचा, पाणी कोमटच ठेवा तेव्हाच याचा लवकर फायदा होतो। आणि विशेष म्हणजे ना तुम्हाला जर पायदुखीचा त्रास असेल ना किंवा हातापायला मुंग्या येत असतील तर हे त्रास देखील यामुळे बरे होतात। यानंतर ना 1 मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकायचं आणि शॅम्पू टाकून हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये ना ज्या पायाला टाचाला भेगा पडलेल्या आहेत तर त्या आपल्याला पाय जी आहेत ती व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहे साधारण 10 मिनिट। आणि अशा प्रकारे मध्ये मध्ये आपल्याला जी पाय आहेत ना एकमेकावरती घासायची आहेत, जेणेकरून जे डेड स्किन असते ती पूर्णपणे निघून जाते। आणि त्यासोबतच बघा
पाय जे आहेत ना खूप जास्त टाचाला भेगा आहेत आणि त्यामध्ये धूळ गेलेली आहे, तर एखादा सॉफ्ट दात घासायचा ब्रश जुना घ्यायचा आणि त्याने देखील टाचा थोड्या घासून घ्यायच्या. नक्की करा, कारण की काय होतं ना, घाण टाचा असतात, धूळ असते त्यावरती आणि त्यावरती तुम्ही काहीही अप्लाय केलं तर त्याचा फायदा होत नाही आणि त्यामुळे टाचा आपल्या स्वच्छ असणं, पाय स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि ही प्रोसेस यामध्ये पूर्ण रिझल्ट आणून देण्यासाठी खूप मदत करते. आता पाय बघा स्वच्छ झालेले आहेत. त्यानंतर बघा आपण कांद्याच्या रसाचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना, ते घ्यायचं आहे आणि ते आपण एखाद्या ब्रशच्या मदतीने किंवा हाताळणंच अशा प्रकारे तळपायावरती लावायचं आहे. अगदी तळपायावरती किंवा वरच्या भागावरती देखील पायाच्या तुम्ही लावू शकता. जिथे जिथे तुम्हाला वाटतं की खूप जास्त टाचाला भेगा आहेत किंवा पाय खूप रफ झाले आहेत, भेगा पडत आहेत, आणि कारण की ना टाचालाच नाही, वरच्या जिथे पंजा असतो ना तिथे देखील खूप जास्त भेगा पडतात किंवा खूप जास्त त्या ठिकाणी डेड स्किन जमा होते, तर त्यावरती देखील तुम्ही याला वापरू शकता. आणि हे लावायचं आहे आपल्याला, कांद्याचा रस आपण तयार केलेला, आणि त्यानंतर ना आपल्याला एखादी पॉलिथिन घ्यायची आहे, प्लास्टिकची बॅग, आणि अशा प्रकारे पायाला गुंडाळायचं आहे किंवा गाठ मारून आपल्याला हे बांधायचं आहे. बांधून साधारण हे आपल्याला ना एक 5 ते 10 मिनिटासाठी, आणि वेळ असेल तर 15 मिनिटासाठी तुम्ही हे बांधून असंच ठेवायचं आहे. आणि म्हणजे इकडे तिकडे तुम्हाला थोडंफार जायचं असेल तर जाऊ शकता, पण बांधून याला असंच ठेवा, जेणेकरून ते आतमध्ये छान मुरल्या जातं आणि खूप छान आपल्याला याचा रिझल्ट मिळतो. आता दुसऱ्या पायाला देखील बघा मी याला असं व्यवस्थित लावून घेत आहे. आणि हे ना पायावरती आता बघा मिश्रण आपण जास्त काही बनवलेलं नाही, थोडंसंच लागतं, जास्त काही लागत नाही. असं व्यवस्थित लावायचं त्याला, आणि त्यानंतर ना पॉलिथिन घालायचीच, बिना म्हणजे पॉलिथिन न लावताना वापरू नका, कारण की असंच जर ठेवलं ना ते छान असा आतमध्ये जात नाही आणि याचा रिझल्ट येत नाही. त्यामुळे याला बांधणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे मी साधारण 15 मिनिट ही पॉलिथिन अशाच बांधून ठेवलेल्या आहेत. 15 मिनिटानंतर काय करायचं आहे आपल्याला ते देखील मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून माझ्या जसा टाचा पूर्णपणे ठीक झाल्या ना तशा तुमच्याही होतील आणि भविष्यात कधीच तुम्हाला टाचाला भेगा पडणार नाहीत. आता मी पॉलिथिन काढलेले आहे. त्यानंतर ना आपल्याला एखादा स्क्रबर घ्यायचा आहे किंवा जुना ब्रश घ्या, टूथब्रश, आणि त्यानंतर पाय आपल्याला असे घासायचे आहेत. खूप जास्त जोरात घासायचं नाही, जर टाचाला खूप जास्त भेगा असतील ना तर दुखतात, त्यामुळे टाचाच्या भेगा हळूवारपणेच हे आपल्याला असं घासायचं आहे, जेणेकरून लावलेलं मिश्रण निघून जातं, डेड स्किन जी मऊ झालेली असते ती रिमूव्ह होते आणि त्यासोबतच आपल्या टाचा खूप छान मऊ होतात. आता बघा असं स्क्रबरने मी व्यवस्थित घासलेला आहे आणि त्यानंतर ना आपण पूर्ण पायाने म्हणजे पाय एकमेकावरती असे चोळून व्यवस्थित पाय स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे. आता बघा पाय ना एवढे छान मऊ होतात ना, अगदी लहान मुलांसारखे पाय होतात. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल. जसे की मी म्हणलं, पहिल्याच दिवशी तुम्हाला पाय जे आहेत ना तर ते मऊ झालेले दिसतील, टाचा मऊ झालेल्या दिसतील आणि हळूहळू त्या टाचा भरूनही येतात. इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला याचा मिळतो. नक्की करून बघा. आणि हो, काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. आता माझ्या जशा टाचा तुम्ही बघतायत ना, अगोदर अजिबात अशा नव्हत्या, खूप जास्त मला त्रास व्हायचा आणि मला फायदा मिळाला, तुम्हालाही मिळेल. ट्राय करून बघा, शेअर करा व्हिडिओला. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.